नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन, तो म्हणजे रोस्टेड मखाना. चला तर पाहूया. तर सर्वात प्रथम मी इथे पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये मी 1 वाटी मखाना घेऊन तो छान रोस्ट करून घेणार आहे. रोस्ट करताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मखाना कंटिन्युअस हलवत राहायचा आहे. अराउंड 4 ते 5 मिनिटात मखाना क्रिस्पी होतो. तर मखाना प्रॉपरली क्रिस्पी झाला आहे की नाही तर तुम्ही असं चेक करू शकता. जर अशा पद्धतीनं छान तो तुटला तर आपला मखाना हा पुढच्या प्रोसेसिंगसाठी रेडी आहे. तर आपण तो बाजूला काढून ठेवणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये मी 2 चमच तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर अर्धा चमच जिरे, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि 3 ते 4 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे सगळं छान तडतडलं की आपण पुढची प्रोसेसिंग स्टार्ट करणार आहोत. इथे लसूण तुम्हाला छान भाजून घ्यायची आहे आणि शक्यतो लसूण चेचून टाका, जेणेकरून त्याचे सगळे फ्लेवर्स तुपामध्ये उतरतील आणि अल्टिमेटली मखाण्याला ते छान लागतील. तुम्ही हा जर मखाना तुमच्या टिफिनसाठी जर बनवत असाल तर एक उभी चिरलेली मिरची यामध्ये ॲड करू शकता. आता हा जो मखाना मी बनवते आहे तो माझ्या छोट्या मुलीसाठी बनवत आहे. त्यामुळे इथे मी मिरची अवॉइड केलेली आहे. लसूण छान भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. सगळ्या ह्या गोष्टी चांगल्या भाजल्या गेल्या की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि सगळं जे मिश्रण आहे ते चांगलं हलवून घेणार आहोत आणि सगळ्या मिश्रणाला आपण मिक्स करून झाल्यावर आपले जे रोस्टेड मखाना आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि मग चांगले आपण त्याला परतून घेणार आहोत. जोपर्यंत मखाण्याला हा सगळा जो मसाला आहे तो कोट होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं हे परतत राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. तर अशा पद्धतीने झटपट बनणारा हा अगदी हेल्दी असा हा मखाना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.